आमच्या नाश्त्यासाठी शिरा तयार करते। आज आहे संडे, तो सगळे रिकामी आहेत आणि पप्पा पण घरात आहेत, त्यामुळं मस्त नाश्ता तयार होतोय शिऱ्याचा। आमच्या पप्पांना शिरा खूप आवडतो। शिरा, सांजा, पिठलं भाकरी, बाजरीची भाकरी, ठेचा, ह्या गोष्टी आमच्या पप्पांच्या आवडीच्या आहेत। आणि जेवायला बाहेर गेलं का रोटी नाहीत खाणार, चपाती पाहिजे। येस, असं काय आहे। आणि मम्मीचा स्वयंपाक झालेला नाहीये, आता भात ठेवलाय। नेहमी आमच्या मम्मीचा स्वयंपाक झालेला असतो जेव्हा मी येते। तर आता आम्ही तयार करणार आहोत ते म्हणजे मिरचू ठेचा। ठेचा कसा असतो साक्षी? हा बर, मिरचू मला बोलताना पण कसं तरी होते मिरचू। ओके, आम्ही मिरचू करणार। हा, आणि आमचा शिरा पण तयार होतोय, दाखवते तुम्हाला। त्यात टाकली मी विलायची टाकली, काजू टाकलं, बदाम टाकलं, लवंग टाकली। काय माहिती का, सगळे पाण्यात रवा मिक्स करते, मी रव्यात पाणी असं। सगळ्यांची पद्धत वेगळी। वाव, आईस्क्रीम सारखं दिसत, बघ ना, बघ छान। हे बघा आमचा चोर। तरी म्हटलं खोकला का लागायला तिकडे बसून। मम्मीने मस्त मिरचू तयार केलाय। रेसिपी तोंडी सांग मला, काय काय टाकलं त्यात? लसूण, जिरा। ती लावली का नाही चिमणी? लावली होती। लसूण, जिरा, तिळाचं कूट, शेंगदाणे, मिरची मेन इन्ग्रेडियंट, आणि हळद आणि थोडंसं लोणच्याचं चटणी, लोणच्याची मसाला, लोणच्याचा मसाला भाजलं। आता त्यात एक टाकायची गोष्ट ती म्हणजे लिंबू। आता मला बाहेर जाऊन बघायला लागेल की लिंबू आहे का नाही, पण मी सकाळी बघितला होता, सकाळी काही दिसला नाही। तरी पण आता नीट व्यवस्थित निरीक्षण करून बघते, कारण की आहेत पण एकदम छोटे छोटे, म्हणजे अजून मोठे व्हायचे आहेत। सो बघूया, असला तर खूप छान होईल, कारण की लिंबूशिवाय जेवण जात नाही। तर कुठे बघायचा? खूप कष्टाने काढलाय बाबा, टोचली सगळी काट मला। एक आहे पण इतका वरती आहे की मी तर नाही काढणार बाबा। तिथं आहे, खूप वरती आहेत। आता ती आमचे मामा जेव्हा येतील तेव्हा ते काढून देतील आम्हाला, बट आता तर काय म्हणजे तुम्ही विचार करा, आमची मम्मी लिंबू काढायसाठी मामाला बोलवते म्हणजे, आणि मामा पण येतो आमचा लिंबू काढायला। मग इथं पण दोन आहेत, पण छोटे छोटे। इथं आमचे मस्त गुलाबाचं झाड आहे, त्याला खूप मोठे मोठे गुलाब येतात। इथं मस्त कळी लागली, आणि इथं लिंबूला कुठे गेलं, कळी लागली। आणि इथं आहे आमचं गुलाबाचं झाड आहे। परत हे जास्वंदीचं झाड आहे, ज्याला अरे असं ब्लर का व्हायला। हे जास्वंदीचं झाड आहे। इथं आहे गुलाबाचं झाड, इथं आहे शेवंती, मस्त लागलेली पण आहे शेवंती। हे आहे अनंताचं झाड। तुम्हाला माहित असेल अनंताची फुलं कशी लागतात है ना, व्हाईट कलरचे असतात। लागल्यावर तुम्हाला दाखवते।
माझ्याकडे एक फोटो आहे, मी देते तिथं. हे आहे पारिजातक, प्राजक्ताचं झाड. नंतर इथं आहे आपलं साधं जास्वंद, लालवालं जे येतं कुठेतरी असेल. तिथं आहे हे वालं. देन खूप आहेत झाडं. हे रामफळ आलंय वाटतं है ना, हे रामफळ आहे. हे आतमध्ये जांभळ मोठं आहे की, ही छोटं जांभूळ आलंय. इथं आहे मोगरा, इथं आहे सीताफळ, इथं पण आहेत सीताफळ सगळी. रामफळ आहेत का? हे आहे बकुळाचं झाड, ज्याचं वासलं छान येतो त्यांच्या फुलांचा. तर फुलं नाहीत कुठं दिसत, त्याला फळं लागलेत. आणि कढीपत्ता दाखवते. हा एक कढीपत्ता जो कुणीतरी सगळाच नेलाय, पूर्ण काठीच ठेवले. आणि हे आहे आमचं छोटूसं गार्डन. ॲक्च्युली आमचं जे कॉलनी आहे ना, त्यांनी सेक्शन दिलेत आपल्याला झाडं लावण्यासाठी. तर असं आहे आमचा सेक्शन. आणि त्यामुळे आमची कॉलनी इतकी सुंदर, इतकी अशी ग्रीनरी दिसते ना. मी कधीतरी तुम्हाला दाखवेन आमची कॉलनी पूर्ण. आणि सगळ्यात स्वच्छ कॉलनी आमची, सगळ्यात म्हणजे शहरात अख्ख्या. आणि खूप छान शांत वातावरण असतं आमच्या इथं. किरकिर नाही, काही नाही. अगोदर तरी असायची ते हायवेमुळं, पण आता तो मोठा हायवे बाहेरून झाला ना, त्यामुळे आता मोठ्या गाड्यातून जात नाही. जेवढे पण आपले लोकलचे आहेत किंवा ज्यांचं आतमध्ये काम आहे तेच जातात फक्त, मोठ्या गाड्या नाहीत है ना. नाहीतर संध्याकाळची झोपच लागायची नाही हॉर्नच्या आवाजाने. तर असं आहे आमचं गार्डन. तुम्हाला कसं वाटलं सांगा. आम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे आम्ही सगळी झाडं लावलेत, फळांची असली. पेरूच राहिलं, पेरू कुठं आहे? पेरूचं झाड. आणि आमच्या पेरूला इतके गोड पेरू लागतात, खूप गोड पेरू लागतात. अगं मी लिंबू कुठं टाकला? हा बाबा, नशिबाने मिळाला एक पेरू टाकला येण्यासाठी. मी ते कडीपत्ता. हे आहे फॉक्सटेलचं, जे फक्त शोसाठी आहे, नारळासारखं दिसतं. आणि त्याच्या बुडात सुद्धा आमच्या मम्मीने काय काय लावलं. हे आम्ही गावाकडून आणलेलं, खूप छान लाल फुल आहे त्याला, गणेशवेल. आणि इथं आहे गोकर्ण, निळी गोकर्ण आणली मी कॉलेजमधून आणलेलं बी त्याचं. ते छोटंसं कुंडीतलं झाड, हे पण शोचंच आहे. आणि आतमध्ये कोणकोणती झाडे आहेत ते दाखवते. जे कुंडीत आहेत छोटी छोटी झाडे आहेत, शोचे आहेत. हे आहे ब्रह्मकमळ, जे तुम्हाला मी सांगितलेलं आमच्यात आहे. तर ह्याला लागले तर एकदाच भरपूर लागतात, नाही तर लागत नाहीत. असं काम आहे ह्याचं. हो, श्रावणात येतात. पाठीमागं दाखवते कोणकोणते. पण ब्रह्मकमळ आहे, तुळशी आहे, हे पिंपळाचं झाड आलेलं आहे. हे आहेत ती म्हणजे शोची झाड आहेत. हे पण आम्ही पाठीमागं ठेवलेत. तर असं आहे आमचं गार्डन, अशी आहे आमची प्लांटिंग. आणि हे पत्रा आम्ही ह्याच्यासाठी टाकलाय कारण की पाऊस डायरेक्ट इथं पोर्चमध्ये नाही पडायला. जेव्हा मी तुम्हाला होमची टूर देईन ना, तेव्हा मी सगळं सांगेन तुम्हाला. पण आता मी म्हटलं की ठीक आहे, आता वेळ आहेत, आपण दाखवूयात कोणकोणती झाडे आम्ही लावलेत. जेवढं आमच्याच्याने होते तेवढं आम्ही सगळे लावलेले आहेत झाडं. कारण की आमच्या कॉलनीत असं सेक्शन करून दिले, त्या सेक्शनमध्ये मग तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे झाडं लावू शकता. आणि जे बकुळा दाखवलं आणि फॉक्सटेल दाखवलं ते फक्त कॉलनीची झाडं आहेत, जे कॉलनी म्हणजे काय कॉन्ट्री काढून आणलेली, ज्यांच्या प्रत्येकाच्या दारात ती झाडी आहेत. आणि जे राहिलेला जागा आहे त्याच्यात तुम्ही कोणतीही झाडी लावू शकता. जसं की आम्ही लावलेत पेरू, लिंबू, परत रामफळ, सीताफळ, अशोकाचं झाड, कढीपत्ता, अजून काय जास्वंदाचे 3 प्रकारची फुलं आहेत. एक आहे आपलं साधं जे लालवालं येतं, जे गणपतीसाठी चालतं. एक आहे पिंकवालं. आणि एक आहे थोडंसं असं केशरी टाईप आहे ना ग मम्मी. तर अशी आहेत आमची झाडं. तर कशी वाटली नक्की सांगा.
फोडलं. वाव, मम्मीनी केलेली आहेत आळूची वडी. आळूची वडी तयार होतीये, पण त्याचं आता काय होणार आहे देव जाणे. कारण ते केलंय मी, म्हणजे केलं सगळं तिनं, पण तळायला मी टाकलंय. आता तळण्यात सगळा मेन पॉइंट आहे ना. तळलं नीट तर खाणार नीट, नाहीतर अगोदरची प्रोसेस गेली वाया. आता काय हो की सगळं नीट व्हावं.